ही घटना आहे 11 जानेवारी 1997ची आणि पार्टी होती संजय दत्त आणि अक्षय कुमारची मेन लीड असलेल्या रफ्तार फिल्मची। याच पार्टीत सर्व हिरो हिरोईनसह शाहरुखला पण इन्व्हाइट केले होते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पार्टीत बाळासाहेब ठाकरे आणि तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी पण उपस्थित होते। आणि पार्टीचे आयोजक होते फिल्म निर्माता फिरोज नाडियादवाला। ठरल्याप्रमाणे पार्टी ओबेरॉय टॉवरला सुरू झाली। पार्टीत राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असल्यामुळे सिक्युरिटी पण कडक होती। तेवढ्यातच शाहरुख हॉलमध्ये घुसला, पण आत येताच मेटल डिटेक्टर वाजू लागला। पोलिसांनी शाहरुखची चौकशी घेतली, तेव्हा त्याच्याजवळ गन सापडला आणि विवाद सुरू झाला। त्याने शाहरुखला लायसन दाखव नाहीतर गन जमा करण्याचा सल्ला दिला, पण शाहरुख काय ऐकायचे नाही। तेवढ्यातच शाहरुखने नाडियादवालाला फोन घुमवला आणि शिव्या देण्यास सुरुवात केली। नाडियादवालाला कळालं शाहरुख काय आवरायचे नाही आणि त्याला माहीत होतं की शाहरुखची जी रोल असा एकच माणूस आहे आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे। नाडियादवालाने बाळासाहेबांना विवादाबद्दल सविस्तर सांगितलं। हे ऐकून बाळासाहेब म्हणाले, लाव रे त्याला फोन। आणि लगेच नाडियादवालाने शाहरुखला फोन लावला। समोरून नाडियादवाला बोलत आहे म्हणून शाहरुखने शिव्या देताच तेवढ्याच समोरून मी बाळासाहेब म्हणताच शाहरुख गप्प बसला। तुझ्याजवळ जे काही आहे ते पोलिसाजवळ दे आणि गप्प ये, असे म्हणताच हे ऐकून शाहरुखने 26 मंजिल खाली जाऊन आपल्याजवळ जे काही आहे ते पोलिसाजवळ जमा केले आणि गप्प येऊन एका कोपऱ्यात बसले। तुम्हाला बाळासाहेबबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद।